नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आज 30 एप्रिल गुरुवार. सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला. पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,52,000 रुपये इतका आहे, तर आज चांदीचा भाव 2,47,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय. आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा, तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन. कोल्हापुरातल्या पुलाची शिरोली इथल्या अत्याचार प्रकरणी आरोपी शाहिद सनदे याच्या अडचणीत वाढ होणार. शाहिद सनदेचा साथीदार शाहरुख देसाई याला कराडमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात. शाहिदनं 2022 मध्ये आणखी एका महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार पुढे. कोल्हापूर शहरातील पोलीस स्टेशनमध्ये शाहिदवर आणखी एक गुन्हा दाखल होणार. शाहरुख देसाई याच्या विरोधात सुद्धा 2 महिलांनी केल्या तक्रारी. अमरावती परतवाडा मार्गावर चांदूर बाजार रोड परिसरामध्ये रात्री एक धक्कादायक घटना समोर. रस्त्यालगत असलेल्या हिरव्या झाडांना अचानक आग लागल्यानं परिसरात खळबळ. स्थानिकांच्या मते ही आग नैसर्गिक नसून यामागे काहीतरी षडयंत्र असण्याची शक्यता. ताजी आणि हिरवी झाडं जळताना दिसल्यानं हा प्रकार अधिक गंभीर. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा सतर्क. भोंदूगिरीच्या आमिषानं महिलेवर अत्याचार. अमरावतीत धक्कादायक प्रकार उघड. तुटलेलं लग्न जोडून देण्याचं आमिष. महिलेची 25 ते 30 हजार रुपयांची फसवणूक. गुन्हे शाखेकडून 2 आरोपी या बाबतीत अटकेत. अमरावती शहरात एका 35 वर्षीय महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत भोंदूगिरीच्या माध्यमातून तिची फसवणूक करण्यात आली आणि अत्याचार केल्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू. कोल्हापूर शहरात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. कडक उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातला पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्यानं पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाचा हा मोठा निर्णय. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन. पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं महापौर रुपाणी निकम यांचं आवाहन. पुण्यातल्या मावळला अंमली पदार्थांचा विळखा. आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली ही चिंता. मावळ तालुक्यात अंमली पदार्थांचं जाळं वाढत असल्यानं भीती व्यक्त करत एमडी सारखे घातक पदार्थ नेमके कुठून येतात असा सवाल मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केलाय. वडगाव मावळ इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना शेळके यांनी समाज, प्रशासन आणि पालकांनी एकत्र येऊन या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याचं केलं आवाहन. कोल्हापुरातल्या संभापूर फाट्यावर कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. कोळशाच्या पोत्यांनी भरलेल्या मालवाहू ट्रकनं अचानक घेतला पेट. अग्निशमन दलाने तातडीनं घटनास्थळी जात आग विझवली. सुदैवानं मोठा अनर्थ टळला, मात्र ट्रकचंही मोठं नुकसान. धुळ्यात शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास जळून खाक. धुळे तालुक्यातल्या कापडणे इथल्या रहिवासी सुरेश भीमराव पाटील यांच्या 4 एकर क्षेत्रामध्ये ज्वारी पिकाची लागवड केली होती. शेतामधून गेलेल्या तारांमुळे झालेल्या घर्षणामधून आग निर्माण झाली आणि बघता बघता संपूर्ण शेत क्षेत्र जळून खाक झालं. या शेतामध्ये खत आणि संपूर्ण खर्च 1.5 लाख रुपये. आता किमान 2.5 लाख रुपये उत्पन्न याच्यातून शेतकऱ्याला मिळणार होतं. लातूरात या चालू वर्ष 2026 मध्ये मिसिंग आणि अपहरणाच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी समोर. यंदाच्या वर्षात आतापर्यंत पोलिसात 269 मिसिंग केस दाखल. 206 जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश. उर्वरितांचा शोध सुरू. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांची माहिती. बीडच्या मशाजोग गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल पुढे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या पराभूत. सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी झाले असून त्यांनी मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव केलाय. तब्बल 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यात पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. नागरिकांकडून फटाके फोडत, रुग्णांना फळ वाटप करत आनंदोत्सव साजरा. मागील वर्षी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यात पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार. जिल्हा रुग्णालयाचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असं ठेवण्यात आलंय. वाहतूक कोंडीनं घेतला एका निवृत्त जवानाचा बळी. आळंदीमधून ही घटना पुढे येतेय. पुण्यातल्या जगन्नाथ पार्क परिसरात राहणाऱ्या भीमाजी चौरे यांना रविवारी राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरापासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या के हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे 20 मिनिटं उशीर झाला. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. SRPFचे निवृत्त जवान भीमाजी चौरे यांनी 23 वर्ष सीमेवर रक्षण केलं होतं.
कोल्हापुरातल्या शिरोली लैंगिक अत्याचार प्रकरणातले संशयित दोन्ही आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई या दोघांनाही वडगाव कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. शाहिद सनदे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. या सगळ्या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी ही 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या डीनची चौकशी करा, जय भीम क्रांती सेनेची मागणी. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पीएफ न देणाऱ्या कंपनीची बिलं काढल्याचा त्यांच्यावर आरोप. कारवाई न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा जय भीम क्रांती सेनेचा इशारा. सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मस्साजोगचे माजी सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पराभवानंतर प्रथमच यावर प्रतिक्रिया दिली. निकाल अनपेक्षित आहे, मात्र विजयी उमेदवाराला शुभेच्छा, चांगल्या कामासाठी कायम त्यांच्या सोबत राहणार, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. मस्साजोगच्या सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले स्वरूपानंद देशमुख हे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या आईच्या भेटीला गेलेत आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेत. मात्र यावेळी दुसऱ्या कोणाचं असं झालं असतं तर गुलाल उधळला असता का, स्वरूपानंद यांना आईंचा उद्विग्न सवाल. यावर स्वरूपानंद यांनी काही इलाज नव्हता माझा असं म्हटलंय. यावर संतोष देशमुख यांच्या आईनं तुझी बहीण होती ना ती, असा प्रश्न करत आपली नाराजी व्यक्त केली. बुलढाण्यात संगम चौकात युवक काँग्रेसचं आंदोलन दरम्यान राडा. आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी. युवक काँग्रेसनं शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं. यावेळी घडला हा गोंधळ. बातम्यांच्या अशाच झटपट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्रचं हे वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.